नमस्कार, मी स्नेहस किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत उपवासासाठी लागणारा साबुदाणा वडा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। साबुदाणा वडा बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया। 2 वाटी साबुदाणे स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजवून घेतलेले आहेत। चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचा कूट घेतला 1 वाटी, 2 बटाटे घेतलेले तुकडून, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि साखर। साबुदाण्यात आधी बटाटा स्मॅश करून घेऊया हाताने। यातच शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं, थोडी पाव चमचा साखर, मिरचीची पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ टाकून घेतलं थोडं। सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। गोळा हातात तयार करून घ्यायचा आधी। हाताने दाब घेऊन वडा तयार करून घ्यायचा गोल असं। याच पद्धतीने सगळे वडे तयार करून घेऊया। कढईत तेल तापलेलं आहे, त्यात वडे सोडून घेऊया एक एक। गॅसवर दोन्ही साइडने असे व्यवस्थित तळून घ्यायचे वडे। छान असे फुगतायत पण। तळून झालेले आहेत ते एका प्लेट मध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी साबुदाणा वडा तयार आहे। हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा। दही सोबत छान एन्जॉय करा। तर आज आपण बघितलं साबुदाणा वडा। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट मध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।